तर मला बनवायची आज मसालेदार अशी मशरूमची भाजी. तर त्याच्यात इथे मी ग्रेव्ही बनवायला घेतले. याच्यामध्ये टोमॅटो, खोबरं, कांदा, लसूण आणि मिरची हे आणि कोथिंबीर थोडीशी घेतलेली. ती तेलामध्ये चांगली अशी परतवून घेतली. थंड झाल्यानंतर अशी ही ग्रेव्ही बनवून घेतली. त्याच कढईमध्ये आता लसूण टाकल्या पहिल्यांदा फोडणीला, कारण मग वास छान येतो. आणि त्याची ग्रेव्ही टाकली आणि मग मीठ, हळद, लाल तिखट टाकून घेतलेले आणि हे सर्व मसाले असे परतून घ्यायचे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत. वाटण चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे कापलेला पण मशरूम टाकायचं आहे. ते पाणी टाकायचं नाही आपल्याला आणि वाफ घेण्यासाठी थोडंसं भांडं झाकण ठेवायचं आहे. आता बघा छानपैकी थोड्या वेळामध्ये त्याला मस्त असं तेल सुटलेले आणि आपली मशरूमची भाजी बनलेली आहे. आता ती चपाती साधी सिंपलच करायला घेतलेली मी, जास्त घड्या काही करत नाही. थोडंसं लाटल्यानंतर तेल लावायचे आणि अशी ही चपाती लाटून घ्यायची. आता ही चपाती छानच अशी फुगणार आहे. आता तुम्ही बघू शकता की मी चपाती कशा पद्धतीने लाटते. ते अगदीच गोल काय येत नाही, पण मात्र चपाती मात्र छानच अशी बनते, म्हणजे फुगते पण अशी मस्तच. तर इकडे दुसरी एक चपाती होता इकडे दुसरी मी लाटायला घेतलेली आहे आणि आता बघू शकता की कशी अशी टम्म अशी फुगलेली. तुम्हाला माझी मशरूमची भाजी आणि चपाती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. या चपाती भाजी खायला.